Hello friends, today we are going to take last lecture of thermodynamics, especially for NEET and JEE batch, and concept is heat capacity. So what is heat capacity? Heat capacity is nothing but the amount of heat required to increase temperature of substance by 1 degree Celsius. एखाद्या कोणत्याही सबस्टन्सचं टेम्परेचर हे आपल्याला 1 डिग्री सेल्सिअस न इन्क्रीज करण्यासाठी जी हीट सप्लाय केली जाते त्या हीटला आपण त्याची हीट कॅपॅसिटी असं म्हणतो. सो द अमाउंट ऑफ हीट सप्लायड to increase temperature of substance by 1 degree Celsius is called as heat capacity and it is denoted by letter C. So formula of C is equal to heat required divided by rise in temperature. In short we can give dq by dt. So heat capacity काय कन्सेप्ट आहे तर एखाद्या पदार्थाचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस ने इन्क्रीज करण्यासाठी जी हीट प्रोव्हाइड केली जाते त्याला हीट कॅपॅसिटी असं म्हटलं जातं. देन सेकंड कन्सेप्ट आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. सो व्हॉट इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी? तर the amount of heat supplied to 1 gram or 1 kg of substance to increase its temperature by 1 degree Celsius. एका पर्टिक्युलर स्पेसिफिक 1 ग्राम किंवा 1 किलोग्राम पदार्थाचं टेम्परेचर हे 1 डिग्री सेल्सिअस न इन्क्रीज करायचं असेल तर त्यासाठी जी हीट सप्लाय केली जाते त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. अँड अनदर टर्म इज मोलार हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जी आहे आपण ती कशी डिटरमाइन करतो त्याबद्दल आपण पुढे डिस्कशन करणार आहे. दोघांमध्ये कोरिलेशन आहे. सो मोलार हीट कॅपॅसिटी म्हणजे काय तर 1 मोल सबस्टन्स जर आपण घेतला आणि त्या 1 मोल सबस्टन्सचं टेम्परेचर हे 1 डिग्री सेल्सिअस न राईज करणार असू तर त्यासाठी जी हीट प्रोव्हाइड केली जाते त्यासाठी त्याला आपण म्हणतो मोलार हीट कॅपॅसिटी. सो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जी आहे ती आपण लेटर सी ने दाखवतो. सी स्मॉल सी घेऊ शकतो किंवा कॅपिटल सी घेऊ शकतो आणि जो दुसरा आहे तो या ठिकाणी आपण मोलार दाखवताना सीएम न डिनोट करणार आहे. सो कोणत्याही सबस्टन्सचे किंवा एखाद्या बॉडीचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस न राईज करायचं असेल तर हीट कॅपॅसिटी. एका ग्राम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्रीनं राईज करायचं असेल तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आणि जर एका मोल सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्रीने राईज करायचं असेल तर मोलार हीट कॅपॅसिटी असं म्हटलं जातं. देन या ज्या मोलार हीट कॅपॅसिटीज आहेत त्यांच्यामधलं रिलेशन काय आहे एक्झॅक्टली स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि मोलार हीट कॅपॅसिटी मधलं रिलेशन काय आहे तर मोलार हीट कॅपॅसिटी इज इक्वल टू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इंटू मोलार मास. जर आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीला मोलार मासने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळते मोलार हीट कॅपॅसिटी मिळते. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मल्टिप्लाइड बाय द मोलार मास विल गिव्ह अस द मोलार हीट कॅपॅसिटी. तर 1 ग्रामची आहे ती स्पेसिफिक हीट आहे आणि 1 मोल म्हणजे किती असतं त्याच्या मोलार मास एवढं मास असतं. सो मोलार मासने आपण त्याला मल्टिप्लाय केलं एका ग्राम साठी एवढं आलं तर मोलार मास एवढ्या ग्राम साठी किती येणार म्हणून आपण त्याला मोलार मासने त्याच्या मल्टिप्लाय करतो. देन या ज्या हीट कॅपॅसिटीज आहेत त्या 2 प्रकारे कन्सिडर केल्या जातात. एक आहे कॉन्स्टंट प्रेशरला आणि दुसरी असते ती कॉन्स्टंट व्हॉल्यूमला असते. सो मोलार हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर is Cp and molar heat capacity at constant volume is Cv. If this heat supplied is at constant pressure, then Cp is equal to molar heat capacity at constant pressure is equal to dq by dt, which is general representation of C, heat capacity at constant pressure. But in earlier cases we studied that
की ऍट कॉन्स्टंट प्रेशर जी हीट सप्लाय असते क्यू जो असतो तो ऍट कॉन्स्टंट प्रेशर आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं एचपी सो डीक्यू काय असतो रे त्यावेळेचा डीएच एवढा असतो सो सीपी इज इक्वल टू डीएच बाय डीटी येईल दिस इज इक्वेशन 1 देन इफ heat is supplied at constant volume then CV molar heat capacity at constant volume is equal to dq upon dt at constant volume. आता इथे आपण काय सांगितलं होतं हीट सप्लायड ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला यूव्ही लक्षात ठेवायला सांगितलं होतं सो दॅट इज नथिंग बट चेंज इन इंटरनल एनर्जी अपॉन dt. सो दिस विल बी द इक्वेशन सेकंड. देन फ्रॉम इक्वेशन 1 and 2 हे जे दोन इक्वेशन आहेत त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इकडे दोन कॉलम करतो मी एक एक मोलार हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर आहे आणि दुसरा मोलार हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. सपोज आम्ही डेल्टा एच कन्सिडर केला तर डेल्टा एच साठीचा फॉर्म्युला काय मिळेल मला डेल्टा एच इज इक्वल टू सीपी डीटी किंवा सीपी डेल्टा टी. तो या ठिकाणी डेल्टा एच इज इक्वल टू सीपी डेल्टा टी आणि डेल्टा यू इज इक्वल टू सीव्ही डेल्टा टी और dt कुठलाही रिप्रेझेंटेशन करा du घेतलं तर dt करा डेल्टा घेतलं तर डेल्टा एच इक्वल डेल्टा टी करा इकडे. देन फॉर n मोल्स काय होईल फॉर्म्युला डेल्टा एच इज इक्वल टू n cp डेल्टा टी और dt आणि इकडे पण काय होईल फॉर n मोल्स हा 1 मोल साठी आहे n cv डेल्टा टी मिळेल आपल्याला. देन फॉर m ग्रॅम पर्टिक्युलर ग्राम साठी विचारला असेल तर डेल्टा एच इज इक्वल टू एम सीपी डेल्टा टी वेर एम इज मास इन ग्राम and delta U is again equal to m into CV delta T. So these are the heat capacities that we can calculate at constant pressure and constant volume. So delta H साठी एक नवीन फॉर्म्युला आपल्याकडे जनरेट झाला. also for delta U एक नवीन फॉर्म्युला जनरेट झालेला आहे. delta H is equal to CP into delta T for n mole. delta H is equal to काय आलं बाळांनो NCP delta T for m gram MCP delta T. Delta U is equal to CV delta T for 1 mole. For n mole it becomes NCV delta T and for m gram it is MCV delta T. I think इथपर्यंत कन्सेप्ट कळाला असेल. हे दोन फॉर्म्युले आपल्या डिक्शनरी मध्ये ऍड करा. याची रिक्वायरमेंट लागणार आहे आपल्याला पुढे. Then after this we'll find the relation between CP and CV. What is relation between CP and CV? आणि एक्स्ट्रा पॉइंट्स आहेत हे एनसीईआरटी मध्ये आहे. हे बोर्डला नाहीये आपल्याकडे. एनसीईआरटी मध्ये डिटेल मध्ये नाहीये. फिजिक्स मध्ये फार डिटेल मध्ये आहे हा कन्सेप्ट सगळा. आपल्याकडे केमिस्ट्री मध्ये फक्त वरवरचे फॉर्म्युले दिलेले आहेत. आता यानंतर काय सांगितलेलं आहे आपल्याला की रिलेशन डिराईव्ह करायला सांगितलेलं आहे. आता रिलेशन डिराईव्ह करायचं बोर्ड साठी नाहीये त्यामुळे इथं पण तुम्ही नाही केलं तर चालेल. बट आपल्याला काय रिलेशन असतं हे इथं शोधायचंय. आता मला सांगा आपल्याकडे जो कन्सेप्ट आहे सीपी आणि सीव्ही याच्यामधलं रिलेशन शोधत असताना आपल्याला एच चा फॉर्म्युला माहित आहे. आपल्याला जसं सगळंच माहित असतं त्यातली ही एक गोष्ट माहित आहे. कुठली एच इज इक्वल टू यू प्लस पीव्ही असतो. बरोबर का. एच इज इक्वल टू यू प्लस पीव्ही. बट पीव्ही इज इक्वल टू काय असतं. बट फॉर आयडियल गॅस पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. ओके फॉर n मोल. फॉर 1 मोल काय येणार रे. फॉर 1 मोल PV इज इक्वल टू RT. PV इक्वल्स काय आलं RT आलं. then put value in above equation. therefore above equation becomes H is equal to U plus RT. equation काय आलं H is equal to U plus RT. then differentiate this equation. differentiate this equation with respect to temperature. then differentiated form काय येणार याचा dH upon dt with respect to temperature is equal to du upon dt
प्लस आर dt अपॉन dt काय येणार 1च येणार. सो आर dt बाय dt घेतलं तर चालेल, काही गरज नाहीये, 1 येईल. देन dh बाय dt म्हणजेच काय होतं रे तुमच्याकडे cp होता. dh बाय dt hp लक्षात ठेवला होता. बट dh बाय dt is equal to cp and du by dt is equal to cv. Put these values in above equation, we'll get the equation cp is equal to cv plus r or cp minus cv is equal to r. This is relation between cp and cv. cp आणि cv मधलं रिलेशन आहे and this is called as Mayer's formula. हा जो आहे तो मेयर्स फॉर्म्युला आहे. रिलेशन बिटवीन सीपी आणि सीव्ही काय आलं, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर. हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर मायनस हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू आर. मोलार हीट कॅपॅसिटी. देन एक अजून इक्वेशन आहे, रिलेशन आहे दोघांमध्ये. सीपी आणि सीव्हीचा जो रेशो असतो, आपण थोडंसं याला आर्टिकलला टच केलेलं होतं मोल कन्सेप्ट मध्ये. मोनोएटॉमिक डायटॉमिक जे आहेत ते आपण ऍटॉमिसिटी कन्सिडर करण्यासाठी हे इक्वेशन तिथे घेतलेले होते. रेशो ऑफ सीपी अँड सीव्ही आठवत असेल तर आपण हा गॅमा घेतलेला होता, ज्याला आपण पॉइसन्स रेशो असं म्हटलेलं होतं. आणि त्याच्यावरून आपण ऍटॉमिसिटी डिटरमाइन केलेली होती. कशा पद्धतीने केली होती तर त्याच्या व्हॅल्यू फिक्स असतात. फॉर मोनोएटॉमिक गॅस इट्स व्हॅल्यू इज फिक्स 1.66. फॉर डायटॉमिक इट्स व्हॅल्यू इज 1.40 and for triatomic its value is 1.33. so these are the constant values. या व्हॅल्यू डिटरमाइन कशा केल्या जातात त्या तुम्हाला फिजिक्स मध्ये डिटेल मध्ये होईल. त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सीपी आणि सीव्ही जो आहे किंवा जो आर आहे त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला पुट कराव्या लागतील आणि त्यानुसार इथं येणाऱ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या तुम्हाला येतील. ऑल्सो सम आर्टिकल्स आर देअर लाईक डिग्रीज ऑफ फ्रीडम वगैरे बरेचसे आर्टिकल्स एक्स्ट्रा आहेत तिथे. आपल्याला केमिस्ट्री म्हणून जेवढी रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा मी जास्त घेतोय तुम्हाला इथे. फॉर मोनोएटॉमिक गॅस, डायटॉमिक गॅस आणि ट्रायटॉमिक गॅस दिस व्हॅल्यूज आर कॉन्स्टंट. याच्यावरून आपण ऍटॉमिसिटी प्रिडिक्ट करू शकतो. जर गॅमा जो आहे तो आपला जर 1.66 आला तर आपण काय सांगू शकतो की तो मोनोएटॉमिक आहे. 1.40 आला तर आपण काय सांगू शकतो डायटॉमिक आहे. 1.33 आला तर आपण काय सांगू शकतो ट्रायटॉमिक आहे. आता याच्यावरती बेस आपल्याला एक काही न्यूमरिकल्स बघायचे आहे. Five moles of oxygen are heated at constant volume from 10 degree Celsius to 20 degree Celsius. What will be the delta U if molar heat capacity at constant pressure is 7.03 and R is equal to 2. Values are provided in calories. आता क्वेश्चन काय दिलेला आपल्याला बघा की 5 moles of oxygen are heated at constant volume from 10 degree Celsius to 20 degree Celsius. What is the delta U if Cp is provided and R is provided? What is the formula for delta U if number of moles is given n Cv into delta T? What is delta T? T2 minus T1, difference between two temperatures. But आता या ठिकाणी काय दिलेलं नाही आपल्याला, Cv प्रोव्हाइड केलेला नाहीये. So let's find out Cv. आपल्याला रिलेशन माहिती आहे Cp minus Cv is equal to R. Now we are provided with the value of Cp and R. We can find Cv. So Cv is equal to काय होणार बाळांनो Cp minus R. Cp is how much 7.03. R is equal to 2. So answer for Cv is 5.03. So n given is 5.
CV is 5.03 and this become 20 minus 10. So 5 into 5.03 into 10. So approximately we can take as a 250. Approx 250 आपलं येईल कॅलरीज मध्ये आन्सर आहे. अशा पद्धतीचा क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. समजतोय का बघा सगळ्यांना. देन वन मोर एक्झाम्पल विल टेक. A gas expands from 3 dm cube to 5 dm cube against constant pressure. थोड़ा मिक्स टाइप क्वेश्चन है. of 3 atm. The work done during expansion is used to heat. वर्क डन कशाचं काम करते या ठिकाणी हीटचं काम करते. हीट सप्लाय म्हणजे आयदर डेल्टा यू किंवा डेल्टा एच चं काम करणार आहे. वर्क डन ड्यूरिंग एक्सपान्शन इज यूज टू हीट 10 मोल ऑफ वॉटर ऑफ टेम्परेचर 290 केल्विन. त्याचं टेम्परेचर 290 केल्विन आहे. असं वॉटर हीट करण्यासाठी हे वर्क डन वापरलं जातं असं म्हटलेलं आहे. कॅल्क्युलेट फायनल टेम्परेचर ऑफ वॉटर. If specific heat of water is 4.184 calories per gram, 4.184 joule per gram per Kelvin. तर या ठिकाणी आपल्याला जो दिलेला क्वेश्चन आहे तो क्वेश्चन जर आपण वाचला तर या ठिकाणी लक्षात काय येईल आपल्याला. जे वर्क डन आहे ते वर्क डन काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे कशासाठी बाळांनो, वॉटर हीट करण्यासाठी. वॉटरची किती मोल हीट करण्यासाठी, 10 मोल हीट करण्यासाठी वापरलेलं आहे. फायनल टेम्परेचर डिटरमाइन करायला सांगितलेलं आहे. आपल्याकडे नॉर्मली फॉर्म्युला काय असतो, जो हीट जो असतो आपल्याकडे तो हीटचा फॉर्म्युला काय आहे, N इंटू CV और CP इंटू डेल्टा टी असा फॉर्म्युला आहे. बरोबर का आपल्याकडे. तो N इंटू C इंटू डेल्टा टी घे. C म्हणजे काय तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे. डेल्टा टी म्हणजे काय आहे या ठिकाणी बाळांनो, टेम्परेचर डिफरन्स आहे दोघांमधला. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला जे डिटरमाइन करायला सांगितलेलं आहे ते आहे फायनल टेम्परेचर. म्हणजे फायनल टेम्परेचर डिटरमाइन करायचे म्हणजे आपल्याला इथे असणारा NC T2 मायनस T1 जो आहे त्यातला फायनल टेम्परेचर डिटरमाइन करायचा आहे. इनिशियल किती दिलाय आपल्याला, 290 दिलेला आहे वॉटरचा. तो हीट केल्यानंतर फायनल टेम्परेचर किती होईल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता या केससाठी आपल्याला जर बघितलं तर जी सुरुवातीला हीट आहे सप्लाय केलेली ती हीट कुणा एवढी आहे असं म्हटलेलं आहे. वर्क डन जे होणार आहे ते कशासाठी वापरलेलं आहे, हीट म्हणून वापरलेलं आहे. म्हणजे वर्क डन काढावं लागेल आपल्याला. वर्क डनचा फॉर्म्युला काय, वर्क डन इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही मायनस पी एक्सटर्नल जो आहे बरोबर का, तो या ठिकाणी घेतला. मायनस पी इंटू डेल्टा व्ही V2 मायनस V1 तो आपल्याला किती दिलेला आहे, 5 मायनस 3. सो मायनस 3 इंटू 5 मायनस 3 फ्रॉम इनिशियल दिला बरोबर. सो हा तुमचा -6 liter atmosphere. So convert it into the joule into 101.3 joule. So it becomes 607.8 joule. वगैरे निगेटिव्ह आलेले इथे. याचा अर्थ काय, वर्कडन जे आहे ते बाय द सिस्टीम झालेलं आहे. मग आता हीट किती सप्लाय केली, आपण सप्लाय केली असं म्हणतोय बरोबर का. म्हणजे ती कशी घेणार, निगेटिव्ह घेणार का, नाही. मॅग्निट्यूड वर्कडन एवढी घेणार पण ते आता सप्लाय करतोय आपण. म्हणजेच या ठिकाणी वर्कडन किती येणार तुमचं 607.8. ही व्हॅल्यू कुणाची असणार आहे, क्यू ची. नंबर ऑफ मोल्स किती दिलेले आहेत बाळांनो तुम्हाला, कुठे गेला, 10 मोल्स दिलेले आहेत. इंटू सी जो आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे आपल्याला किती आहे, 4.184 एवढा आहे. आणि आपल्याला डेल्टा टी इथं शोधायचा आहे, T2 मायनस T1. T1 पण आहे आपल्याकडे, नंतर व्हॅल्यू पुट करूयात आपण.
आता हे सगळं जर आपण सॉल्व्ह केलं T2 मायनस T1 मी व्हॅल्यू पुट करतो 290 इज इक्वल टू 0.81 येतं सगळं सॉल्व्ह करून. आणि मग या ठिकाणी T2 किती येणार तुमचा 290.81 एवढा काय येणार बाळांनो T2 येणार. थोडंसं आधी कॅमेरा सेटिंग प्रॉब्लेम झाला होता, समजून घ्या, थोडं हाईट ऍडजस्ट झाली नाही व्यवस्थित. तर या पद्धतीने आपल्याला या आर्टिकल वरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आणि जो एक्स्ट्रा पार्ट तुमचा होता बाळांनो या ठिकाणी तो सगळा मी कव्हर अप केलेला आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हे काही कॉन्स्टंट्स आहेत, एक व्हेरिएबल्स जसे आपण बघितले होते तसे एक वर्क डन इन ऍडियाबॅटिक प्रोसेस नावाचा आर्टिकल आहे. तो पार्ट देखील मी या ठिकाणी कन्वर्ट घेतो तुमचा. आपण आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये वर्क डन बघितलेलं होतं, परंतु आपण ऍडियाबॅटिक एक्सपान्शन मध्ये वर्क डन नाही बघितलेलं, बरोबर का, ऍडियाबॅटिक प्रोसेस मध्ये. तर ते एक वर्क डन आहे ते बघून घेऊयात आपण. वर्क डन इन ऍडियाबॅटिक प्रोसेस, वर्क डन इन ऍडियाबॅटिक प्रोसेस. तर जे वर्क डन आहे ऍडियाबॅटिक प्रोसेस मध्ये, तर आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे रे, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस वर्क डन. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस वर्क डन. बट फॉर ऍडियाबॅटिक प्रोसेस, सिन्स ऍडियाबॅटिक प्रोसेस जे आहे त्यासाठी क्यू काय असतो, 0 असतो. तो डेल्टा यू बिकम्स इक्वल टू वर्क डन झाला. आता डेल्टा यू चा फॉर्म्युला काय आहे रे, एन सी डेल्टा टी, एन सी व्ही इंटू डेल्टा टी. वर्क डन इज इक्वल टू काय आलं, एन सी व्ही इंटू T2 मायनस T1. दिस इज इक्वेशन नंबर 1. बट वी नो दॅट Cp मायनस Cv इज इक्वल टू R. आपल्याला Cv ची व्हॅल्यू डिटरमाइन करायची आहे. डिवाइड ऑल टर्म्स बाय Cp, Cp बाय Cp, देन Cv बाय डिवाइड बाय Cv, Cb बाय Cv इज इक्वल टू R बाय Cv. इथे इक्वेशन काय मिळेल बघा आपल्याला, Cp बाय Cv म्हणजे कोण असतो, गॅमा मायनस 1 इज इक्वल टू R बाय Cv. देअरफॉर Cv इज इक्वल टू R अपॉन गॅमा मायनस 1. नाउ पुट दिस व्हॅल्यू इन अबव इक्वेशन फॉर Cv, and work done is equal to n R upon gamma minus 1 into T2 minus T1. So multiply inside n R T2 minus R T1, nR T2 minus nR T1 upon gamma minus 1, and this is nothing but P2 V2 minus P1 V1 upon gamma minus 1. So this is work done during adiabatic प्रोसेस. जे ऍडियाबॅटिक प्रोसेस आहे, आयसोथर्मल रिव्हर्सिबल मध्ये आपण बघितलेलं होतं डब्ल्यू मॅक्स मिळालेलं होतं आपल्याला, मॅक्झिमम वर्क डन आपण कॅल्क्युलेट केलेलं होतं. मायनस 2.303 एनआरटी लॉग बेस टू 10 V2 मायनस V2 बाय V1 असा फॉर्म्युला होता, किंवा P1 बाय P2 आपण घेतलेला होता आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये. नाउ दिस इज गिवन फॉर द ऍडियाबॅटिक प्रोसेस. फॉर ऍडियाबॅटिक प्रोसेस काय आहे, nR T2 minus nR T1 upon gamma minus 1 or P2 V2 minus P1 V1 by gamma minus 1. So in this way we can calculate work done in a adiabatic process. आणि व्हेरिएबल्स फक्त एक 2-3 आहेत जे तुम्हाला मी पुन्हा एकदा तेच सांगेन की फिजिक्स मध्ये हे आर्टिकल जे आहे ते फार डिटेल्स मध्ये आहेत, ग्राफ्स वगैरे आहेत त्याचे. इथे आपण एक की पॉइंट्स कव्हर अप व्हावेत जेवढे केमिस्ट्रीला रिक्वायरमेंट आहे. व्हेरिएबल्स आहेत ते फक्त मी देतो तुम्हाला. स्टेट इक्वेशन ऑफ रिव्हर्सिबल ऍडियाबॅटिक प्रोसेस, स्टेट इक्वेशंस ऑफ रिव्हर्सिबल ऍडियाबॅटिक प्रोसेस, रिव्हर्सिबल ऍडियाबॅटिक प्रोसेस. पहिला आहे पीव्ही रेस टू गॅमा कॉन्स्टंट असतो, देन पीव्ही रेस टू गॅमा मायनस 1 कॉन्स्टंट येतो, आणि टी रेस टू गॅमा पी रेस टू 1 मायनस गॅमा कॉन्स्टंट येतो. जास्त टेन्शन घेऊ नका, इथं तुम्हाला फिजिक्स मध्ये हे सगळं व्यवस्थित फॉर्म्युला डेरिव्हेशन सहित होईल तुमचं. केमिस्ट्री मध्ये कुठे नाहीये, त्यामुळे आपल्याला याच्या मागे पळण्याची काही गरज नाहीये. तर एक डायरेक्ट फॉर्म्युला विचारला जातो, काय कॉन्स्टंट असतं रिव्हर्सिबल ऍडियाबॅटिक प्रोसेस मध्ये,
तर हे तीनही गोष्टी कॉन्स्टंट असतात. पीव्ही रेस टू गॅमा, पीव्ही रेस टू गॅमा मायनस 1, टी रेस टू गॅमा, पी रेस टू 1 मायनस गॅमा विल रिमेन कॉन्स्टंट ड्युरिंग रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस. ओके, मगाशी थोडं कॅमेरा सेटिंग हल्लेलं होतं, वरती काही दिसत नव्हतं पण मी बोलत होतो. सो कमेंट येणं काही अपेक्षित नाहीये, बोललोय ते ऐका. त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन जाईल की कुठे काय लिहिलेलं आहे, कारण आपली सवयीप्रमाणे आपण 2-2, 3-3 वेळा एक स्टेटमेंट वाचत असतो. तर त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे ते बोर्डवरती साधारणतः इथून खाली पोर्शन दिसत होतं. इथे काही एक स्टेटमेंट असेल ते दिसत नसेल, पण ऐका थोडं स्लोली, लक्षात येईल तुमच्या. ओके, बाकी व्यवस्थित राहा, अभ्यास करा. काय चाललंय सगळ्यांचं? सुट्ट्या पाहिजे होत्या सगळ्यांना, मिळाल्या ना भरपूर. आता नको म्हणायला लागलेत सगळे. करमतंय ना आपापल्या घरीच सगळे, अडकलं नाही ना कुठे? व्यवस्थित राहा, जिथं आहे तिथं पळापळ करू नका, कुठे जाऊ नका, सेफ राहा सगळेजण, काळजी घ्या सगळे. थांबूयात आपण. थर्मोडायनामिक्स संपलेलं आहे. नेक्स्ट आपण आता जसं डिस्कशन मध्ये आहे आपल्या पी ब्लॉक ची कार्बन फॅमिली जी आहे ते आपण स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, थांबूयात. थँक्यू.